आम्ही कुणावरही आरोप करणार नाही. आमचे फक्त विकासाचे व्हिजन आहे. मुख्यमंत्री यांना लवकरच उत्तर देतील. शंकर नाना वाघमारे. अत्यंत प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या व मोहोळ तालुक्याच्या राजकीय वर्तुळामध्ये महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या मोहोळ नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये प्रचार सुरू झाल्यानंतर मोठी रंगत निर्माण झाली असून यामध्ये भाजपा व मित्र पक्षाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सौ शीतल सुशील क्षीरसागर, नगरसेवक पदाचे प्रभाग क्रमांक 6 चे उमेदवार शैनाज शौकत तलफदार, रुपेश उर्फ कुंदन धोत्रे यांनी प्रभाग क्रमांक 6 संपूर्णपणे पिंजून काढला असून भारतीय जनता पार्टीचे सर्व ध्येय धोरणे, केंद्रातील सर्व योजना, राज्यातील सर्व वर्गांना मिळणाऱ्या योजना, याचबरोबर पक्षाने केलेली विविध आजपर्यंतची कामे, देशाचे कणखर पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब व पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी शहरातील व तालुक्यातील नागरिकांसाठी केलेल्या सर्व उपाययोजना येथील सर्व जनतेला व्यवस्थित समजावून सांगितले आहे. भाजपा व मित्र पक्षाच्या वतीने ही निवडणूक लढली जात असून भाजपाने आजपर्यंत केलेल्या कामाच्या जोरावर उमेदवारांनी मतं मागितली आहेत. सर्व मोहोळ शहरातील प्रभाग क्रमांक 6 मधील सर्व मतदारांच्या वैयक्तिक गाठीभेटी घेऊन लोकांच्या काय समस्या आहेत व त्या कशा पद्धतीने सोडवल्या जातील, याचबरोबर केंद्रात व राज्यात भाजप सरकार असल्यामुळे आपल्याला मोठ्या प्रमाणात विकास निधी खेचून आणता येईल असे यावेळी तीनही उमेदवारांनी सर्व मतदार बंधू भगिनींना सांगितले. मोहोळ शहरातील सर्वच आघाड्यांनी प्रचाराचा जोर केला असला तरी भाजपा व मित्र पक्षाच्या सौ शीतल सुशील क्षीरसागर यांनी सुद्धा एक पाऊल पुढे टाकले आहे. प्रभाग क्रमांक 6 मध्ये जो संपूर्णपणे गाव भाग येतो त्या गाव भागामध्ये शैनाज शौकत तलफदार व रुपेश उर्फ कुंदन धोत्रे यांनी प्रचाराचा जोरदार धडाका लावला आहे. भारतीय जनता पार्टीचे शहराचा होणारा विकास व मिळणारा उमेदवारांना पाठिंबा, त्यामुळे नक्कीच भाजपा विजय होईल. सौ शीतल सुशील क्षीरसागर या नक्कीच नगराध्यक्ष होतील असेही यावेळी अण्णासाहेब देशमुख आणि उमेदवारांना आशीर्वाद देताना सांगितले. या निघालेल्या प्रभाग क्रमांक 6 मधील प्रचार रॅलीला मोठ्या प्रमाणात सर्व समाजातील महिला भगिनींचा, वृद्धांचा व तरुण युवकांचा मोठा पाठिंबा मिळाल्याचे दिसून आले. या प्रसंगी ज्येष्ठ नेते शंकर नाना वाघमारे यांनीही प्रचारामध्ये सक्रिय सहभाग नोंदवला. त्यांनीही भारतीय जनता पार्टीच्या मोहोळ शहरातील सर्व उमेदवार हे चांगल्या मताधिक्याने निवडून येतील, त्याचबरोबर मोहोळ नगर परिषदेवर भारतीय जनता पार्टीचा झेंडा रोवला जाईल असेही ठाम मत यावेळी शंकर नाना वाघमारे यांनी व्यक्त केले.